Good morning, Fahim. Where are you taking us today? Good morning. We have today city tour. First we going to Boulevard Park. Okay. We have few places for visit. We start from here. Okay. So starting point is Boulevard Park, where you have that, I think, Yeah, Baku Art Carpet Museum. Okay. Then is mall. Okay. And the Little Venice. Okay, that where you can do your boating. Yes. Okay. Everything is there. Replica of Venice. Yes. Okay. How are you today? I'm fine. I hope the same with you. नमस्कार मंडळी, कशा आहात? मी अवधूत आपटे तुम्हाला परत घेऊन जात आहे बापूच्या सिटी टूरवर. आता आम्ही क्रॉस करत आहोत हायलँड पार्कच्या दिशेने जातो. समोर ज्या दिसणाऱ्या बिल्डिंग्स आहेत त्या आहेत बापूमधल्या सुप्रसिद्ध फ्लेम टॉवर्स, ज्यांचं काही चित्रीकरण रात्रीच्या वेळेला आणि दिवसाच्या वेळेला पण केलेलं आहे. हायलँड पार्क हा अतिशय सुरेख डेव्हलप केलेला एरिया आहे, जो पठारावरती असल्यामुळे तिकडनं पूर्णतः एक छान सिटीचा व्ह्यू तुम्हाला दिसतो. हायलँड पार्कवरती पण स्थित आहे एक फ्लेम टॉवरच्या बरोबर समोर हा हायलँड पार्क आहे, जिकडे आता तुम्हाला चित्रामध्ये एक मॉस्क पण दिसत आहे. त्याच्याच बाजूला एक असं पांढरं भाग जो दिसतो आहे तो आहे कॉक ट्रेनचं स्टेशन, जे बाकू सिटीपासून तुम्हाला एक छोटीशी कॉक ट्रेन इथपर्यंत वर घेऊन येते, त्याचं ते स्टेशन आहे. हायलँड पार्क हे बेसिकली 1990मध्ये म्युटिनी झाली होती, त्यांचं हे स्मारक आहे. आता डावीकडे जो आमच्याबरोबर माझ्याबरोबर चालत आहे सध्या, तो आहे मिस्टर फहीम. हा आमचा लोकल टूर गाईड होता आणि त्याचीच टॅक्सी आम्ही पुढचे 3-4 दिवस वापरणार होतो. तर डावीकडे जे फोटोमध्ये दिसत आहेत ते 1990मध्ये झालेल्या म्युटिनीमध्ये साधारण एक 300 सिव्हिलियन्स आणि आर्मीच्या लोकांना रशियन आर्मीनी ठार केलं होतं. त्यांच्या स्मरणार्थ केलेला हा पार्कमधला हा भाग आहे, जिकडे प्रत्येक मार्टियरचा फोटो आणि त्यांची मरणाची डेट ही त्याच्यावरती एन्ग्रेव्ह केलेली आहे. जसं दिल्लीमध्ये आपल्या इकडे शहीद स्मारक आहे, अमर जवान ज्योती, साधारण त्याच धर्तीवरती इकडे हा मार्टियर्सकरता उभा केलेला फ्लेम मॉन्युमेंट आहे. हे समोर दिसतं आहे ते आहे बाकू सिटीचा भाग. एक्स्ट्रीम राईटला दिसतो आहे तो आहे बाकू सिटीचा फ्लॅग पोस्ट. त्याच्यानंतर साधारण पांढरी बिल्डिंग दिसणारी ती आहे डेनिज मॉल. अगदी कोपऱ्यामध्ये एक उलटा डी आकाराचं जी बिल्डिंग दिसते ती एक क्रिसेंट हॉटेल. त्यातून हॉटेल सुरू व्हायचं आहे, पण त्याच्यासमोरचा मॉल सुरू झालेला आहे. याचं व्हिडिओ तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितला असेल. हे आहे फ्लेम टॉवर. इकडनं आता आम्ही निघालो होतो निजामी स्ट्रीटच्या दिशेने. निजामी स्ट्रीट हा एक उत्कृष्ट डेव्हलप केलेला वॉकिंग स्ट्रीटसारखा आहे. साधारण एक 2 ते 3 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे. हा जो पॅटर्न तुम्हाला दिसतो आहे फ्लोरिंगचा, हा पॅटर्न जवळपास एंडपर्यंत ऑलमोस्ट सिमिलर आहे. असंख्य प्रकारच्या इटरीज, त्याच्यानंतर मोठे मॉल्स, फूड मॉल जसं मॅकडॉनल्ड, केंटकी वगैरे वगैरे, आणि बेसिकली लोकल अझरबैजानी फूड. हे असे बरेचसे ओपन हॉटेल्स तुम्हाला रस्त्याच्या दोन्हीकडे, डावीकडे आणि उजवीकडे दोन्हीकडे दिसतील. आता संध्याकाळची वेळ झालेली आहे 6:30 का 6:45, आणि उत्कृष्ट उजेड
जवळपास रात्री 7:30-8 वाजेपर्यंत इकडे असतो. या मॉलचं निझामी स्ट्रीटचं मेन आकर्षण आहे की प्रत्येक कोपऱ्यावरती कोण ना कोणतरी म्युझिक वाजवताना तुम्हाला दिसेल किंवा आपले कल्चरल आर्ट्स चा डेमॉन्स्ट्रेशन देताना दिसेल किंवा उत्कृष्ट एन्व्हायरमेंट, झाडी, सिटिंग एरिया, कॅफेटेरियाज, शॉपिंग असलेला हा अतिशय सुरेख निझामी स्ट्रीट आहे. तुम्ही इकडे पाहिजे तर तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटर घेऊन फिरू शकता, ज्या तुम्हाला तुमच्या क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डच्या बेसिसवरती भाड्याने मिळतात. जिकडे तर स्कूटरचं स्टेशन आहे तिकडनं तुमचं कार्डचं डिटेल्स घालून तुम्ही तिकडनं स्कूटर रिलीज करून घेऊ शकता आणि नेक्स्ट स्टेशन जिकडे तुम्हाला ती परत डिपॉझिट करायची असेल तिकडे त्याचं पेमेंट करू शकता. साधारण 10 मन्नात तासाकरता त्याचा कॉस्ट आहे, म्हणजे साधारण 500 रुपये तासाला, जो अतिशय परवडण्यासारखा किंवा इकॉनॉमिकल आहे असं म्हणता येईल. ज्यांना चालायचा त्रास आहे ते हा पार्क साधारण जो 3-3.5 स्क्वेअर किलोमीटर एरियाचा आहे तो प्रत्येक कोपरा तुम्ही त्यांनी फिरू शकता. हा निझामी भागाचा मध्यभाग, जवळपास मध्यभाग आहे, जिकडे फाउंटन स्क्वेअर असे त्याचं नाव आहे, जिकडे 3 वेगळ्या प्रकारचे फाउंटन्स आहेत. हा व्हिडिओ बघताना जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की कॉमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, ज्याच्यामुळे तुम्हाला आम्ही अशाच प्रकारचे अजून व्हिडिओ चांगल्या प्रकारे देऊ शकू. आणि अर्थात सबस्क्राईब करणं फ्री आहे, त्यामुळे कुठलाही खर्च तुम्हाला करायची गरज नाही आहे. आणि एखादी गोष्ट तुम्हाला आवडली नसेल व्हिडिओमधली तर ती पण खाली कॉमेंटमध्ये घाला, विच विल, ज्याच्यामुळे आम्ही आमचा व्हिडिओची क्वालिटी किंवा त्यातले डिटेल्स किंवा अजून काही तुम्हाला त्याबद्दल माहिती हवी असेल तर तुम्ही जर कॉमेंट केलात तर नक्की त्याला मी रिप्लाय करेन. हे आम्ही हॉटेल बुक केलं होतं ज्याचं नाव होतं पॅसेज बुटीक. त्या हॉटेलचा पण एक व्हिडिओ नंतर मी अपलोड करतो आहे. हे निझामी स्ट्रीटपासनं साधारण 300 मीटरच्या आसपास होतं, जिकडे याला 5 ते 7 मिनटं लागली आम्हाला. निझामी स्ट्रीटचं अजून एक आकर्षण म्हणजे जसे इकडे लोकल इटरीज आहेत, लोकल अझरबैजानी पद्धतीचं जेवण, तसंच असंख्य 6 का 7 इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. ह्याच्यामुळे तुम्हाला अंदाज येईल की किती भारतीय बाकूला फिरायला सध्या येत आहेत, की या निझामी स्ट्रीटच्या एरियामध्येच 3 का 4 इंडियन रेस्टॉरंट्स आहेत. हॉटेलचा कॉस्ट, रेस्टॉरंटचा कॉस्ट जवळपास एखाद्या मुंबईतल्या चांगल्या रेस्टॉरंट एवढाच आहे. म्हणजे ॲव्हरेज 2 जणांचं जेवणाचं बिल हे साधारण 20 ते 25 मन्नाच्या आसपास येतं, जे अप्रॉक्सिमेटली 1250 ते 1500 रुपयाच्या आसपास आहे. जवळपास तेवढाच खर्च आपल्याला भारतात पण येतो एका चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला गेला तर. समोर दिसतंय ते आहे फाउंटन स्क्वेअरमधला मेन फाउंटन. पॅसेज हॉटेलवरचा वेगळा व्हिडिओ मी नंतर अपलोड करेन, जे तुम्हाला त्यांचे रूम्स स्टार्ट होतात 3000पासनं, जे अपवर्ड अप टू 10,000पर्यंत आहेत. तुम्ही डबल ऑक्युपन्सीवरती रूम घेतला तर साधारण 3,000 ते 3,500मध्ये चांगली रूम त्यांची अवेलेबल आहे. या एरियामध्ये जेवढे हॉटेल्स आहेत हे सगळे त्याच रेंजमध्ये आहेत, एक्सेप्ट अनलेस यू गो टू मॅरियट, किंवा मॅरियटमध्ये डबल रूम्स आणि 12,000 रुपये आहे
मॅरियटचे 3 का 4 हॉटेल्स इकडे आहेत. एक बुलीवर्ड आहे, त्याच्यानंतर एक बीचच्या बरोबर समोर एक आहे. निझामी स्ट्रीटच्या जवळ एक मॅरियट कोर्टयार्ड नावाचं हॉटेल आहे. असंख्य ठिकाणी बसायची त्यांनी छान सोय केलेली आहे, ज्यामुळे फिरून जर तुम्ही दमला असाल तर तुम्हाला कोण उठतं आणि कोण बसतं याची वाट बघायची गरज लागणार नाही. सिम कार्ड साधारण 7 दिवसाचं सिम कार्ड तुम्ही जर घेतलं तर बरोबर समोर एक दुकान आहे, जिकडनं आम्ही सिम कार्ड घ्यायचा प्रयत्न केला होता. घेतला नाही, कारण का त्यांना पासपोर्ट हवा होता. तर पासपोर्टची कॉपी कॅरी करा कधी. करन्सी चेंज करताना तुम्हाला पासपोर्टची कॉपी लागणार नाही, पण सिम कार्ड घेताना पासपोर्टची कॉपी आवश्यक आहे. तर साधारण 7 दिवसाकरता सिम कार्ड जर तुम्ही घेतलं तर ती एअरपोर्टवरती किंमत 30 ते 40 मन्नत आहे. सिटीमध्ये घेतलं तर ती जवळपास 15 ते 20 मन्नत कमी होतात. सात दिवसाकरता एक ॲव्हरेज डाटा असलेलं सिम कार्ड 16 मन्नतला मिळतं. 16 मन्नत म्हणजे अप्रॉक्सिमेटली 900 ते 1000 रुपये. ज्याच्यामध्ये चांगला टॉक टाईम, त्याच्यानंतर साधारण 10 का 12 GB डाटा, जो 5 दिवसाकरता खूप ॲडिक्वेट आहे. बेसिकली तुम्हाला तिकडे डाटा जर लागला तो लागणार GPS करता. कुठली एखादी गोष्ट शोधायची असेल किंवा रस्ता शोधायचा असेल तर. पण अदरवाईज जनरली फिरताना विदाऊट GPS तुम्ही सहज बाकूमध्ये फिरू शकता. हा आता व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे. आम्ही 4थ्या दिवशी जो आमचा फ्री डे होता, त्या दिवशी आम्ही आमचा राहिलेला सिटी टूर कंप्लीट केला. कारण का थोडंसं तब्येत बिघडल्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी सिटी टूर आमचा कर्टेल गेला होता. हे आहे हिल्टन हॉटेल. आणि तुम्हाला जो आधी टॅक्सी ड्रायव्हरचा नंबर दिलेला आहे मिस्टर फाहीम, हा अतिशय कोऑपरेटिव्ह होता. तो म्हणाला जर त्रास होत असेल तर आज आपण हा उरलेला टूर शेवटच्या दिवशी 4 वाजल्यानंतर करूया किंवा 2 नंतर करूया. मी तुम्हाला कम्फर्टेबली फिरता येईल. आणि अतिशय ॲकोमोडेटिव्ह हा टॅक्सी ड्रायव्हर कम गाईड होता. तुम्ही त्याला डायरेक्टलीही कॉन्टॅक्ट करू शकता. की आम्ही ज्या पॅकेजला साधारण 40,000 रुपये दिले होते, तोच पॅकेज हा टॅक्सी ड्रायव्हर साधारण 28,000 ते 30,000च्या रेंजमध्ये तुमच्याकरता करू शकेल. त्याचा व्हॉट्सअप नंबर आहे. आणि एक गमतीची गोष्ट म्हणजे याचं इंग्लिश खूप छान आहे. म्हणजे इंग्लिशची बऱ्यापैकी कम्युनिकेशन गॅप इकडे दिसायला मिळते. इवन पोलिसांनासुद्धा इंग्लिश येत नाही. त्यामुळे 2-3 वेळेला असं झालं की टुरिस्ट काही इन्फॉर्मेशन पोलिसांकडनं घेत होती, तेव्हा हा टॅक्सीवाला थांबून त्यांनी इंटरव्ह्यू करून त्या इंडियन गाईडना परत म्हणजे ही वेंट आउट टू हेल्प देम विथ हिज कम्युनिकेशन स्किल्स. तर बेसिकली बाहेर गेल्यानंतर अजून आपल्याला काय लागतं,
हा अजून एक मॉन्युमेंट आहे, ज्याचे काही रात्री व्हिडिओज पण काढलेले आहेत, त्याची सुरेख आहे. हा त्यांचा ऑब्झर्वेशन टॉवरसारखा होता आणि हा पूर्णतः अर्थन किंवा ब्रिक वॉलमध्ये केलेला आहे. आता आम्ही जात आहोत एस्प्लॅनेड किंवा बॉलिवूडच्या रोडनी. त्याच्या उजवीकडे बॉलिवूड एरिया आहे आणि डावीकडे बॉलिवूड एरिया आहे आणि उजवीकडे असंख्य सुंदर आकर्षक बिल्डिंग्स आणि हॉटेल्स आहेत. आता आम्ही इकडनं जात आहोत बाकूज आय किंवा जसं लंडन फ्लायर, सिंगापूर फ्लायर आहे तसं इकडे पण बाकू फ्लायर आहे. आम्ही त्याच्या दिशेने जात आहोत आता. रोड डिसिप्लिन खूपच चांगली आहे चालवताना. हॉर्न ऐकायला येत नाहीत. म्हणजे रादर आम्ही आज 4था दिवस होता आमचा. प्रॅक्टिकली आम्ही एकही हॉर्न, जसं मुंबईमध्ये मिनिटाला 60 हॉर्न ऐकायला येतात तसा एकही हॉर्न, आणि शिस्तीत लोक अतिशय शिस्तीत चालवतात. तुम्हाला हायलंड पार्कवरनं मी एक मेट्रो स्टेशनचा आर्च दाखवला होता. आता डावीकडे दिसणारा हा हे कॉगविल स्टेशन आहे, जिकडनं तो ट्रेन ही हायलंड पार्कला भरती जाते. ही ऑलमोस्ट 45 डिग्रीच्या अँगलनी जाणारी ट्रेन आहे. ऑलमोस्ट सिमिलर ट्रेन तुम्हाला पेनांगमध्ये पण बघायला मिळेल, किंवा हाँगकाँगला जर गेलात तर व्हिक्टोरिया पीकला जाणार सिटीमधनं सुटून जाते व्हिक्टोरिया पीकला जाणार अशीच आयडेंटिकल एक कॉगविल ट्रेन आहे. ही ऑलमोस्ट 45 डिग्रीच्या अँगलनी वर जाते. हे आहेत बाकूमधले अतिशय सुंदर रस्ते. आम्ही आता दुसऱ्या दिवशी आम्ही गबालाला गेलो होतो, ज्याचं अंतर 310 किलोमीटर होतं बाकूपासनं. जिकडे जायला आम्हाला अप्रॉक्सिमेटली 3.5-4 तास लागले. हा आहे बाकू फ्लायर. आम्ही पोचलो होतो 2 वाजता, पण त्यांचे ऑपरेशन टायमिंग 3 नंतर आहेत. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला जर हा फ्लायर यूज करायचा असेल तर 3 नंतर, दुपारी 3 नंतर जा, किंवा संध्याकाळी 5:30-6 नंतर जा. अतिशय उत्कृष्ट लाईटिंग आणि एक खूप छान व्ह्यू इकडनं तुम्हाला दिसतो. हा आहे डेनिस मॉल. ह्या डेनिस मॉलमध्ये पण आम्ही काही शॉपिंग करायला गेलो होतो. हा बॉलिवूड पार्कमधलं हे मेन आकर्षण आहे. दिल्लीमधला बहाई टेम्पल किंवा सिडनीमधला सिडनी ओपेरा साधारण आयडेंटिकल दिसणारी ही बिल्डिंग आहे. इकडनं पुढे डावीकडे जी बिल्डिंग दिसते कार्पेटच्या आकाराची, हा आहे कार्पेट म्युझियम, जिकडे आम्ही आत गेलो नाही वेळेअभावी, पण अवश्य विजिट करा. कार्पेट्स कशा करतात, अगदी रॉ मटेरियलपासून फिनिशिंगपर्यंतची माहिती तुम्हाला आतमध्ये एकात मिळू शकेल. हेच कार्पेट म्युझियमच आहे. हे लांबलचक बिल्डिंग दिसते ती. इकडनं आता मी जाणार आहोत गंडोला राईड घ्यायला, ज्याला मिनी व्हेनिस असं त्याने नाव ठेवलेलं आहे. व्हेनिसमध्ये जो अमिताभ बच्चनचा सिनेमा आहे, जिकडे 2 लफ्जों की है ये कहाणी, द ग्रेट गॅमलरमधलं साधारण आयडेंटिकल हा ऑलमोस्ट इक्वॅलंट व्हेनिसचा इक्वॅलंट आहे. ज्याच्यामध्ये त्यांनी छोटासा एरिया डेव्हलप केलेला आहे. साधारण अर्धा 1 स्क्वेअर किलोमीटरचा एरिया आहे, ज्याच्यामधनं हे गंडोलाच फिरवतात.
ऑलमोस्ट व्हेनिसचा रेप्लिका देता त्यांनी प्रयत्न केला आहे, पण ऑलमोस्ट स्मॉलर स्केल. याची बोटिंगची कॉस्ट पण खूप नॉमिनल आहे, 20 म्हणत नाही, ₹1000 4 लोकांकरता. आम्ही एका अल्जेरियन टुरिस्टला आमच्याबरोबर घेतला होता, कारण तो बिचारा बराच वेळ शोधात होता की 5 मन्नत देऊन पूर्ण बोटीत जाणारे अजून 3 लोक त्याला सापडत नव्हते. तर बराच वेळ थांबल्यानंतर म्हटलं चल आमच्याबरोबर चल, एवी ते आम्ही 14 जणांचे 20 मन्नत देणारच आहोत. तर त्यांनी थोडंसं नंतर शूटिंग करण्यात मदत केली आम्हाला. जो एरवी कॅमेरा फक्त माझ्याच हातात एरवी असतो, तो त्यांनी पण आमचं थोडंसं शूटिंग ह्याच्यात केलेलं आहे. हे मागे दिसतंय ते आहे कार्पेट म्युझियम. हे कार्पेटच्याच आकाराची लांबलचक बिल्डिंग आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी घेऊन जाणार आहे गबाला. हे माउंटन रेंजेस आहेत अझरबैजानमधले, त्याचा व्हिडिओ असेल. आणि त्याच्यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो आहे शहादाग आणि आतिशगर टेम्पल. शहादाग हे बेसिकली फायर माउंटन म्हणतात त्याला, जिकडे जवळपास 600-700 वर्ष ती फ्लेम नॅचरल आहे, जी जळत आहे. म्हणजे डोंगरातनं येणाऱ्या वायूपासून ती पेटत राहिलेली आहे. आणि सगळ्यात शेवटच्या दिवशी आम्ही केलं होतं टूर आतिशगड टेम्पल्सचा. हे दोन्ही सिटीपासून एक 30-40 किलोमीटर लांब आहेत. पण गबाला हे बऱ्यापैकी लांब होतं. गबाला वॉज ऑलमोस्ट 330 किलोमीटर होतं बाकूपासून. हा एंट्रन्स आहे बाकू ओल्ड सिटीला. बेसिकली हा एक वॉकिंग टूर होता, पण आम्ही दमलेलो असल्यामुळे आम्ही तो काय केला नाही. आणि शेवटच्या दिवशी आम्ही गाडी घेऊन या ओल्ड सिटीमधनं गेलो होतो. दिवसा ते गाडी सोडत नव्हते. तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ जर बघितला असेल बाकू बाय नाईट, त्याच्यामध्ये यातला आतला भाग चित्रित केलेला आहे. बेसिकली पुरातन काळातलं बाकू, ज्यातली बरीचशी घरं ही विटांच्या किंवा दगडांच्या ह्याच्यावरती केलेली आहे, दगडांची रचना आहे. बरेचसे लोकल कुझिनचे हॉटेल्स हे आतमध्ये आहेत. आणि एक सोविनियर शॉप्स. बेसिकली एक त्यांनी ओल्ड बाकूचा स्ट्रक्चर तिकडे पूर्णतः आहे त्या स्थितीमध्ये मेंटेन केलेलं आहे. आणि थोडंसं एक फॉर्ट्रेस टाईप कन्स्ट्रक्शन आहे, जे बेसिकली सेल्फ डिफाईन्स करता केलेला तो एक भाग होता. थँक्यू फॉर वॉचिंग अँड प्लीज डू सबस्क्राईब.